जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना 6व्या दशकातील पहिला समास देवशोधन आपण पाहतोय. संपूर्ण दशकाचं नावही देवशोधन आहे, पहिल्या समासाचं नावही देवशोधन आहे. भगवंताला आपल्या आतच शोधायचं आहे आणि शोधता शोधता या बोधापर्यंत जायचं आहे की आपणच देव आहे. हा विषय आपण विस्तृतपणे पाहतोय. समर्थ आग्रह धरतायत की नरदेहामध्ये जर आलेले आहात तर हे जाणून घ्या की तुम्ही कोण आहात. देवाला शोधा तरच नरदेहाचं काहीतरी साफल्य होईल. अन्यथा जर बाहेरील ज्ञान हेच ज्ञान आहे या समजामध्ये राहिलात तर तुमची बहिर्मुखता तशीच राहील. बाहेरील ज्ञान मिळवू नये असं नाही, पण ते ज्या ज्ञानाच्या सत्तेवरती मिळवता येतं त्याचं ज्ञान घडणं आवश्यक आहे. एवं पोट भराव्याची विद्या तयेसी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान, हे समर्थांनी स्पष्ट केलं. आपण मागच्या निरूपणात समर्थांची भूमिका क्रमवार पाहिली. काय शोधायचं आहे, कशा पद्धतीनं शोधायचं आहे, कुठं शोधायचं आहे, आपली भूमिका कशी असली पाहिजे, आपलं कुठे चुकतं, हे सगळं काही समर्थ सांगतात. आणि याच क्रमामध्ये ते आता अत्यंत महत्त्वाचा विषय सांगतायत की देवाला शोधायचं आहे खरं, पण तो शोध आपल्याला घेता येत नाही. खरं पाहता आपल्यालाच तो शोध घ्यायचा आहे, पण आपल्याला घेता येत नाही, असा इथे विरोधाभास आहे. म्हणजे देहबुद्धीतले आपण जे आहोत त्याला हा देवाचा शोध घेता येत नाही. देहबुद्धीच्या बाहेर जाऊन तो शोध घेता येतो आणि ते बाहेर जाण्यासाठी तिथे सद्गुरू लागतात. म्हणजे सद्गुरूंशिवाय आपल्याला शोध घेता येत नाही. ऐसे जयापासी ज्ञान, कैसे ज्ञान, जे खरं ज्ञान आहे ते म्हणजेच आत्मज्ञान. ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसिले पाहिजे. त्याला शरण जाऊन त्याच्याकडे या ज्ञानाबद्दल विचारणा केली पाहिजे. गीतेमध्ये भगवान म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञान प्राप्त करायचं आहे हे आधी ठरलं पाहिजे. हे ठरेल सुद्धा केव्हा, जेव्हा सत्संगती घडेल, जेव्हा संतांच्या मुखातून अध्यात्मश्रवण घडेल, तेव्हाच आपलं अशाश्वतत्व पटेल. आपलं म्हणजे या देहाचं, मनाचं, बुद्धीचं, आपल्या विचारांचं. ज्या गोष्टीला आपण मी समजत आहे ते सगळं काही खोटं आहे हे सत्संगतीशिवाय अंतःकरणावरती बिंबणार नाही. माया ही भासमान आहे, मिथ्या आहे, ही गोष्ट पुराणांमध्ये आहे, गीतेमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे, अनेक कथांमध्ये आहे, संत चरित्रांमध्ये आहे, संतांनी सांगितलेल्या ग्रंथांमध्येही आहे. पण ते वाचून अंतःकरणावरती ठसत नाही. सत्संगतीमध्ये गेल्यानंतर सद्गुरू जेव्हा आपल्या डोळ्यात डोळे घालून परमार्थ ज्ञान सांगतात तेव्हा ते अंतःकरणावरती बिंबतं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. भगवंत हे मिळाले उद्धवाला म्हणून उद्धवाचा उद्धार झालेला आहे. प्रल्हादाला सुद्धा नारदांनी केलेला उपदेश मिळाला म्हणून प्रल्हाद भक्त श्रेष्ठ झाला. म्हणजे तिथे सद्गुरूंचं स्थान आहे जे नाकारता येत नाही. उद्धवाला पुस्तकं वाचता येत नव्हती का? उद्धवाला अभ्यास करता येत नव्हता का? पण नाही, तिथे भगवान श्रीकृष्ण सद्गुरू रूपामध्ये लागले आणि मग उद्धवाला ज्ञान झालेलं आहे. याचा अर्थ असा की संत संगती अथपासून इतिपर्यंत परमार्थात महत्त्वाची आहे. संत संगतीशिवाय परमार्थात प्रवेशच होत नाही. आपण रस्त्यानं जात असतो, विठ्ठलाचं एखादं मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये कोणीतरी महाराज कीर्तन करत असतात. आपण परमार्थीही नाही आहे बरं का. आपण कल्पना करूया की आपला परमार्थाशी काहीही संबंध नाही, पण पांडुरंगाच्या मंदिरापुढून जाताना आपल्या कानांवरती शब्द पडतात त्या महाराजांचे. कुतूहलानं आपण महाराजांकडे पाहतो, महाराज आपल्याकडे पाहतात आणि असं 2-3 दिवस घडल्यानंतर एक दिवस वाटतं की कीर्तनाच्या सप्ताहात जाऊन बसावं
काय म्हणतायत महाराज, निदान ऐकावं तरी. ऐकायला काय जातंय? आपला भाव हा असा अगदी उथळ आहे, तरीही आपण वाटलं म्हणून जाऊन कीर्तनाला बसतो. पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या गजरासहित जेव्हा परमार्थ ज्ञान कीर्तनामध्ये महाराज सांगतात, तेव्हा ते कुठेतरी आत घर करतं. मग आपण घरी गेल्यानंतर त्याचा विचार करायला लागतो की असं कसं काय हे म्हणाले, असं थोडीच संतांनी सांगितलंय, किंवा असंच संतांनी सांगितलंय. महाराज म्हणत होते ते बरोबर आहे. विचार वेगवेगळ्या दिशेचे असतील, पण विचार सुरू होतात. जेव्हा आपण मंदिरात कधी गेलेलोच नव्हतो, तेव्हा जीवनामध्ये हा विषयच नव्हता. आता मंदिरात गेलो, 1-2 दिवस त्यांचं कीर्तन ऐकलं, मग विचार आपल्या मनामध्ये सुरू झाले. मग ते विचार वाढत वाढत जाऊन आपण चिंतनासाठी, मननासाठी काही पुस्तकं घेतली, वाचली. पुन्हा शोध घेतला की कुठे महाराजांचं कीर्तन आहे. असेल कीर्तन तर तिथे जाऊन बसलो. नेहमी येणाऱ्या श्रोत्यांकडं किंवा लक्ष देऊन ऐकणाऱ्या श्रोत्यांकडं पाहून महाराज बोलत असतात. मग महाराजांचं लक्षही आपल्याकडं जात राहतं आणि आपलं लक्षही त्यांच्याकडं जात राहतं. आणि मग तिथे एक भावाचा बंध निर्माण होतो. मग जे कीर्तनात सांगितलं जातं ते काही नवीन असत नाही. गीतेमध्ये जे आहे, उपनिषदांमध्ये जे आहे, वेदांमध्ये आहे, पुराणांमध्ये आहे, तेच महाराज कीर्तनामध्ये सांगत असतात, निरूपणामध्ये सांगत असतात. पण आता ते त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकल्यानंतर आपल्या मनात त्या गोष्टींनी घर केलेलं असतं. मग त्याबद्दलचे काही प्रश्न असतील, चिंतन असेल, तर आपण ते कधी महाराजांच्या पुढे सादर करतो. नम्र भावानं त्यांना त्यातील प्रश्न विचारतो. आणि मग गुरु आणि शिष्य यांचं प्रत्यक्ष नातं नसूनही त्या पद्धतीचा संवाद सुरू होतो. अशा प्रकारे हळूहळू साधक या मार्गामध्ये येतो. पण येण्यासाठी सुद्धा निमित्त झालं पहिल्यांदा संताचंच. तिथे महाराज कीर्तन करत होते. रस्त्यातून जाता जाता सहज आपण पाहिलं, सहज लक्ष गेलं, आणि मग आपण कधी त्या मार्गात शिरलो आपल्यालाही कळलं नाही. श्री महाराजांच्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे. श्री महाराज एकदा गोंदवल्यामध्ये बसलेले आणि खिडकीच्या बाहेर काही लहान मुलं खेळत होती. त्यातल्या एका मुलावरती श्री महाराजांची दृष्टी पडली. आता ब्रह्मचैतन्य ते प्रत्यक्ष, त्यांची दृष्टी वाया थोडीच जाणार आहे. ते जे मूल खेळत होतं ते काही वर्षांनी मोठं झाल्यानंतर श्री महाराजांकडेच उपदेश घेण्यासाठी आलं. श्री महाराज म्हणाले, मी तुला ओळखतो. त्या व्यक्तीनं विचारलं, कसं काय? श्री महाराज म्हणाले, काही वर्षांपूर्वी तू इथेच खेळत होतास, तेव्हा मी तुला पाहिलं आहे. तेव्हा जी श्री महाराजांची दृष्टी त्याच्यावरती पडली, त्या एका दृष्टीचा प्रभाव आहे की काही वर्षांनी तो शरण आला आणि त्यांना अनुग्रह घेतला. म्हणजे आपण प्रत्यक्षतः परमार्थ मार्गामध्ये नाही असं आपल्याला वाटतं, आणि अशी आपली अवस्था असतानाही संताची दृष्टी, संतांच्या वचनाचा प्रभाव आपल्याला त्या मार्गावरती घेऊन येतो. त्या मार्गावरतीही आपण त्या संतांच्या कृपेनंच राहतो आणि पुढेही संतांच्या कृपेनंच अनुग्रह प्राप्त होतो. अनुग्रहानंतरही संतांच्याच कृपेनं साधना घडते आणि शेवटी आत्मज्ञानही सद्गुरू कृपेनंच घडतं. आपल्याला असं वाटत असतं की आपण परमार्थ मार्गावरचे नाही, पण मुळात आपण परमार्थ मार्गावरचेच आहोत. म्हणून जीवरूपानं चैतन्य आपल्या आत खेळत आहे. कुणी आस्तिक असेल, कुणी नास्तिक असेल, कुणी धार्मिक, अधार्मिक, कुणी कसाही असला तरी मूलतः तो परमार्थ मार्गावरचाच आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपण जन्माला आलेलो आहोत तेच सिद्ध करतं की आपण परमार्थ करू शकतो. निर्जीवाला परमार्थ शक्य नाही, दगडाला परमार्थ शक्य नाही, नरदेहामध्येच तो शक्य आहे. तो समजून घेतल्यानंतर लक्षात येतं की चैतन्य तर सर्वव्यापी आहे, म्हणजे वस्तुतः जगामध्ये निर्जीव असं काहीही नाही, सगळं काही सजीव आहे, कारण चैतन्य चराचरामध्ये व्यापून राहिलेलं आहे. आपली ही जीवाची जी अवस्था आहे ती अवस्था हळूहळू परमार्थ मार्गावरती सद्गुरू कृपेनं जी येते, त्या येण्याला महत्त्व आहे. समर्थ म्हणतायत, अशाच व्यक्तीकडं जा की ज्याच्यापाशी ज्ञान आहे आणि त्याला तुम्ही ज्ञानाबद्दल विचारा. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. याचा विस्तार माऊलींनी अत्यंत सुंदर केलेला आहे. ते ज्ञान पै बर्वे
जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. त्या ज्ञानासाठी संतांना भजा असं माऊली सांगतात. म्हणजे ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला भजा, ज्ञात्याला भजा. जो स्वरूपाकार झाला, आत्मज्ञानी झाला, त्याला तुम्ही भजा, तर तुम्हाला त्या मार्गावरचा उपदेश मिळेल. माऊली म्हणतात ते संत कसे आहेत? जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. ते प्रत्यक्ष ज्ञानाचा साठा आहेत. जसं मधमाशीचं पोळं असतं पहा, आत पोळ्यामध्ये मध गच्च भरलेला असतो, तसं ज्ञानाचा साठा संतांच्या ठिकाणी गच्च असतो. पण तिथं जायचं असेल तर माऊली म्हणतात सेवा हाच उंबरठा आहे. मी कुणीतरी देहरूपानं आहे, बुद्धिरूपानं आहे, मनरूपानं आहे. माझे विचार, माझी मते, माझे समज, माझे गैरसमज, माझं ज्ञान, माझं अज्ञान, हे सगळं काही टाकून सेवेमध्ये राहावं लागतं. सेवेमध्ये मनाला, बुद्धीला आणि देहालाही झिजवावं लागतं. तर सद्गुरूंचा खरा सहवास मिळतो. केवळ विचारानं, मनानं त्यांचा विचार पटवून घेतला म्हणजे सहवास होणार नाही. कारण देह आपल्याजवळ आहे आणि देहामध्ये विकार नांदत आहेत, त्रिगुण नांदत आहेत, पंचमहाभूत तर आहेतच आहेत आणि यातलं काहीही स्थिर नाही. तर अशा देहामध्ये आपण सापडलेलो असताना तो जर सेवेत लावला नाही तर अभिमानाची धार कमी होऊ शकत नाही. असं पहा, जो योद्धा आहे त्याच्याजवळ काही हत्यारं असतील, त्यातल्या काहींना गंज चढला असेल आणि काहींना धार एकदम तीक्ष्ण असेल, तर ज्यांची धार तीक्ष्ण आहे अशाच हत्यारांना घेऊन तो योद्धा युद्ध करायला जातो. म्हणजे कापायचं असेल तर धार तीक्ष्ण लागते, पण बोथट असेल तर ते हत्यार काही कामाचं नाही. तसं जोपर्यंत बोथटपणा आपल्यामध्ये आहे देहभावाचा, अभिमानाचा, तोपर्यंत आपल्याकडून साधना तीव्रतेनं होऊ शकत नाही. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर ते हत्यार नीट भिजवून, तावून, सुलाखून स्वच्छ केलं जातं आणि त्याला धार लावली जाते. धार लागल्यानंतर मग सद्गुरू साधना देतात आणि मग ती साधना एकाग्रतेनं, एकनिष्ठेनं, अत्यंत चाणाक्षतेनं, दक्षतेनं, सावधपणानं आणि तीव्रतेनं केली जाते आणि मग ती साधना प्रतिफळते. साधना पुस्तकांमध्ये आहे, परमार्थ हा उघडा आहे. भगवंताचं नाम घ्या, याशिवाय सद्गुरू आणखी काय सांगणार? किंवा ध्यानाला बसा, याशिवाय तरी सद्गुरू आणखी काय सांगणार? ध्यानाच्या पद्धती अनेक प्रकारांनी अनेक पुस्तकांमध्ये आहेत, पण त्या वाचून अनुग्रह होत नाही. भगवंताचं नाम पुस्तकात वाचून नामाचा अनुग्रह मिळत नाही. तो देण्यासाठी तिथे सद्गुरू लागतात आणि तो प्राप्त करण्यासाठी जीवानं तावून सुलाखून तयार व्हावं लागतं. जीवाला जो प्रवास करायचा आहे तो बाहेर कुठेही करायचा नसून स्वतःच्याच आत करायचा आहे. म्हणजे जीवाचे जे फाटे फुटलेले आहेत ते फाटे बंद करून त्या फाट्यांमार्फत चैतन्य जे वाहवत जातं ते त्याचं वाहणं बंद करून आत साठवून त्या चैतन्यानंच चैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. असं पहा, आपल्या डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, म्हणजे नेमकं काय घडतं? डोळा हा स्थूल अवयव आहे, कान हा स्थूल अवयव आहे, आपली त्वचा हा स्थूल अवयव आहे. चैतन्याच्या सापेक्ष पाहायला गेल्यास आपली बुद्धी, आपलं मन हे सगळं काही स्थूल आहे. या सर्व गोष्टींची हालचाल होते कारण मागे चैतन्य सत्ता रूपानं कार्य करतं. ऊर्जा दिली जाते म्हणून स्थूल असलेलं इंद्रिय अनुभव घेऊ शकतं. याचाच अर्थ असा की जेव्हा अनुभव घेणं सुरू आहे तेव्हा आतील आत्मशक्तीचं बहिर्मुखत्वही सुरू आहे. ती शक्ती त्या त्या इंद्रियांच्या मार्फत वाया जात आहे. जेव्हा मन विचार करतं त्यावेळी मनाच्या मार्फत चैतन्य शक्ती वाया जाते. दृष्टी पाहते तेव्हा दृष्टीच्या मार्फत वाया जाते. स्पर्श अनुभवला जातो त्यावेळी स्पर्शाच्या मार्फत वाया जाते. प्रत्येक अनुभवाच्या मार्फत आतील आत्मशक्ती बाहेर वाया जात राहते. म्हणजेच पाण्यानं भरलेला माठ आहे पण त्याला अनेक छिद्र आहेत, तर त्यातून पाणी गळत राहतं. पुष्कळ छिद्र असतील तर पाणी पटकन गळून जातं, पण एखादंच सूक्ष्म छिद्र असेल तर पाणी गळत नाही आहे असं वाटतं, पण काही तासांनी लक्षात येतं की पाणी तर गळत होतं, आता माठात पाणीच नाही. असं आपलं जीवन व्यर्थ जातं. हे आत माठामध्ये साठलेलं पाणी म्हणजे आपलं जीवचैतन्य आहे. ते दर क्षणाला
श्वासांच्या मार्फत, आपल्या चेतनांच्या जाणीवांच्या मार्फत वाया जात आहे. जीवाला आपल्याच आतमध्ये शोध घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? या वाया जाणाऱ्या वाटा बंद करायच्या आहेत. त्या बंद करायला सद्गुरू शिकवतात, त्यासाठीची प्रेरणा देतात, शक्ती देतात, ऊर्जा देतात आणि तोच अनुग्रह असतो. ही बाहेर जाणारी वाट बंद झाली की तीच जीवाची शक्ती आतमध्ये साठून राहायला लागते. आणि साठून राहिल्यानंतर त्या जीवशक्तीलाच कळतं की आपण आत्मा आहे. कारण मूलतः तो जीव असतच नाही, तो आत्माच असतो. हे ज्ञान जे जीवाला त्याच्याच आतमध्ये होतं, त्यासाठीची ऊर्जा जी लागते ती सद्गुरू देतात. कारण त्यांच्या ठिकाणी त्या ज्ञानाचा साठा आहे, जे ज्ञानाचा कुरुठा. मात्र आत जायचं असेल तर उंबरठा कुठला आहे? तर सेवेचा. तेथ सेवा हा दारवंठा. माऊली म्हणतात, तो स्वाधीन करी सुभटा वळगोणी. म्हणजे आपल्याकडे सद्गुरूंची कृपा वळवून घ्यावी, सेवा करून त्यांना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करावी. श्री महाराजही एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की आपल्या सेवेनं, आपल्या शरणागतीनं, आपल्या साधनेनं सद्गुरूंची कृपा संपादन करावी, सद्गुरूंचं लक्ष वेधून घ्यावं. त्यांनी स्वतः ते केलेलं होतं. तुकामाईंची त्यांनी जी सेवा केली ती शब्दातीत आहे. कुणीही चरित्र उघडून पाहावं म्हणजे लक्षात येईल, केवळ वाचूनही अंगावर काटा येतो. श्री महाराजच काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्यानं सुद्धा सांदीपनी ऋषींची सेवा केली. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांची, वसिष्ठांची सेवा केली. सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, हा सिद्धांतच आहे, नियमच आहे. एकमेव कालातीत सत्य आहे. माऊली तेच स्पष्टपणे सांगतात की तेथ सेवा हा दारवंठा. तिथं गेल्यानंतर जीव जो त्याच्या आत प्रवास करणार आहे अनुग्रह घेतल्यानंतर, लक्ष देऊन ऐका बरं का, हा जो जीवाचा प्रवास आहे त्यासाठी त्याचा अभिमान सैल पडावा लागतो. एखादं गवताचं पातं जर ताठ असेल तर ते वाकून त्याच्या बुंध्यापाशी जाऊ शकणार नाही. वाकवायला गेलं तर ते मोडून पडेल, कारण सुकलेलं आहे. पण मऊ असलेलं गवताचं पातं वाकवलं की त्याचं टोक बुंध्याला येऊन चिकटतं आणि गोल तयार होतो. तसं संतांच्या सहवासामध्ये, सेवेमध्ये देह, मन, बुद्धी याची झीज झाली की अहंकार सैल पडतो आणि मग सद्गुरू जो उपदेश करतात तो अभिमान रहित ग्रहण करता येतो. उपदेश केल्यानंतर ग्रहण केलाच जाणार आहे, पण ज्याच्याजवळ जितका अभिमान तितका तो वरवर ग्रहण केला जाईल आणि जितका अभिमान कमी तितका तो सूक्ष्मतेनं आणि अत्यंत तीव्रतेनं ग्रहण केला जाईल. भगवंतांनी केवळ सांगितलं की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, पण त्याचा विस्तार करताना माऊलींनी मर्माच्या खुणा सांगितल्या. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हे मर्म आहे. नुसतं शरण जाऊन उपयोग नाही, मनापासून पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. तन मन धन सर्वस्व सद्गुरूंपायी अर्पण केलं पाहिजे आणि अगर्वतेनं दास्य केलं पाहिजे. नाहीतर आपण दास्याची स्मृती जर ठेवली, अभिमान जर ठेवला तर ते दास्य ठरेल का? 40 वर्ष झाले गोंदवल्यात सतरंजी घालतोय मी, संपलं. ही सेवा नाही. त्याचं स्मरण राहिलं, त्याचा अभिमान राहिला. 45 वर्ष झाले पारायण कधी चुकलं नाही, 50 वर्ष झाले गुरुचरित्र कधी चुकलं नाही, संपलं. सेवा ही अगर्वतेनं असावी असा माऊलींचा आग्रह आहे, अगदी प्रेमाचा. माऊली म्हणतात, अशी जर सेवा घडली तर खऱ्या अर्थानं आपण उंबऱ्याच्या पलीकडे जाऊ. म्हणजे पहा, भगवंतांनी केवळ परिप्रश्न करायला सांगितलेला आहे जिथं ज्ञान आहे तिथे, पण तो प्रश्न करायच्या आधी जे काही महत्त्वाचं आहे ते माऊली विशद करून सांगतात की आधी सेवेचा उंबरा पार करा आणि मग त्या ज्ञात्याच्या पायापाशी जाऊन परिप्रश्न करा. परिप्रश्न ही संज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. सद्गुरूसी पुसावे 2 प्रश्न. आपण कोण, देव कोण, याला परिप्रश्न म्हणतात. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, संपला विषय. जर प्रापंचिक सांसारिक प्रश्न केले तर ते परिप्रश्न नव्हेत, ते आपण देहबुद्धीच्या अंगानं केले. पण देहबुद्धी सुटावी म्हणून जे प्रश्न आहेत ते परिप्रश्न येतात. साधना कोणती करू, कशी करू, मी नक्की कोण आहे. तुम्ही म्हणता मी तो आहे, तर तो मी असेन तर मला तसा अनुभव का नाही?
त्या अनुभवात शिरायला काय करू, कसं करू, हे विचारणं म्हणजे परिप्रश्न आहे. आत्मस्वरूपाबद्दलची विचारणा परिप्रश्नामध्ये येते आणि ती विचारणा तीव्रतेनं घडण्यासाठी अभिमान पूर्ण गळलेला असावा लागतो. आपल्या अहंकाराच्या, आपल्या जाणीवांच्या, आपल्या देहबुद्धीच्या ज्ञानाच्या ताठ्यानं जर आपण परिप्रश्न केले तर ते प्रामाणिक परिप्रश्न ठरू शकत नाहीत. कल्पना करा, आपल्या पोटामध्ये भुकेनं कळ पडलेली आहे. 4-8 दिवस अन्नाचा कण पोटात नाही. त्यावेळी जर आपण विचारलं की अन्न कुठे मिळेल, तर ते विचारणं कुठे, आणि सकाळी दुपारी पोटभर खाऊन संध्याकाळी खायची हुक्की आली म्हणून विचारणं कुठे की आता कुठे खायला मिळेल. या दोन्ही विचारणांमध्ये फरक आहे. तो फरक माऊलींनी इथे विशद केलेला आहे. जो उपदेश सद्गुरू सांगणार त्याची पार्श्वभूमी तयार पाहिजे शिष्याजवळ, जमीन कसून तयार पाहिजे, आणि मग जर वरती बी ठेवलं तर ते रुजतं आणि फोफावतं. माऊली म्हणतात, असं सगळं झाल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले. असं सगळं झालं, सेवा झाली, अभिमान रहित सेवा झाली, अगर्वतेनं दास्य झालं, तर ते सांगतील. पण केव्हा? जर विचारलं तर. कारण शास्त्रच तसं आहे की विचारल्याशिवाय सांगू नये, उपदेश दाटून करू नये. पलीकडनं जर विचारलं तरच सांगावं असं शास्त्र सांगतं, आणि अशीच सद्गुरूंची आज्ञा असते. त्यामुळं मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. जे स्वतः संकल्प विकल्पांच्या पलीकडे आहेत, जे स्वतः निवृत्ती दशेमध्ये आहेत, ते त्या दशेमध्ये येण्याची युक्ती सांगतात, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा न ये. आपण मनाच्या पूर्णपणे अधीन असतो. मनाला स्वाधीन होऊन आपण जीवन जगत असतो. जीवन जगणारा जो मी आहे तो चैतन्य स्वरूप असून त्याच्यामुळे खरं पाहता मन प्रकाशित होत असतं. पण आपलं उलटं झालंय. मालकानं नोकराच्या अधीन व्हावं त्या प्रकारे आपण मनाच्या अधीन होऊन जगतो आणि संकल्प विकल्पांमध्ये खेळत राहतो. सद्गुरू आपल्याला या मनाला मारण्याचा उपाय देतात, संकल्पांच्या पलीकडे जाण्याचा उपाय देतात, पण त्यासाठी आधी विचारावं लागतं. इथेही पहा, मनुष्य तेव्हाच विचारेल जेव्हा त्यालाही आतून जाणीव होईल की मला कळत नाही, मला माहीत नाही, मला ज्ञान नाही, मी कुणीही नाही. आता हे ऐकूनसुद्धा या भूमिकेवरती येता येईल, पण या भूमिकेवर येणं वेगळं आणि या भूमिकेवरती मनापासून खरेपणानं येणं वेगळं. ते खरेपणानं येणं सेवेमुळं घडतं, अगर्वतेनं दास्य केल्यामुळं घडतं. असं हे कुठे शरण जावं, कुठे हा परिप्रश्न विचारावा, कुठे आपल्या उद्धाराचा मार्ग विचारावा, तर माऊली जे सांगतायत तेच समर्थ सांगतायत की ज्याला ज्ञान आहे, जो स्वतः स्वरूपाकार आहे, आत्मज्ञानी आहे, त्याच्यापाशीच जाऊन हे विचारावं. मग विचारल्यावर काय घडतं? माऊली म्हणतात, ते वेळी आपण पेया सहिते ये आशेषही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. भगवंतामध्येच सगळं व्यापून आहे आणि तो भगवंतच तू आहेस याचं ज्ञान त्या अनुग्रहानंतर प्राप्त होतं. अर्थात ज्ञानप्राप्तीसाठी अनुग्रहाच्या मार्गावरनं जाणं आवश्यक आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तई मोहांधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. गुरुकृपा वेगवेगळ्या स्तरांवरती आहे. जेव्हा अध्यात्म मार्गावरती नसलेली व्यक्ती रस्त्यावरून जात असते आणि महाराजांची दृष्टी पडते, ती गुरुकृपाच आहे. कीर्तनाला, प्रवचनाला, निरूपणाला जाऊन महाराजांपुढं बसावं वाटतं, ती गुरुकृपाच आहे. दृष्टादृष्ट होते निरूपणामध्ये, ती गुरुकृपाच आहे. नंतर आपल्याला विचारावं वाटतं, परिप्रश्न करावे वाटतात, तीही गुरुकृपा आहे. सेवेत झिजावं वाटतं, तीही गुरुकृपाच आहे. प्रत्यक्ष अनुग्रह मिळणं ही तर गुरुकृपा आहेच. ती साधना नीट पद्धतीनं चालणं ही पण गुरुकृपा आहे. आणि अखेरची गुरुकृपा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पडणं, शुद्ध ज्ञान प्राप्त होणं. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तै मोहांधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. हाच आग्रह समर्थांनी इथं समासाच्या शेवटी धरलेला आहे. ते म्हणतात, रोग्यापाशी रोगी गेला किंवा पिशाच्यापाशी पिशाच गेला, उन्मत्तापाशी उन्मत्त गेला, भिकाऱ्यापाशी भिकारी गेला तर काय उपयोग होणार? अबद्धापाशी जर अबद्धच गेला तर तो सुबद्ध होणार कसा? देहापाशी देही गेला
म्हणजे ज्याच्याजवळ देहभाव आहे त्याच्याजवळच देहभाव घालवायला आपण गेलो तर काय उपयोग होणार? जर जायचं असेल तर या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त, असं समर्थ देवशोधनाच्या शेवटी म्हणतात. जायचंच असेल तर त्या आत्मज्ञानी संतांना शरण जा, सद्गुरूंना शरण जा. शरण जाऊन त्यांचा अनुग्रह घ्या. परिप्रश्न केल्याशिवाय ते अनुग्रह देणार नाहीत. आत्ताच आपण माऊलींनी केलेला विस्तार पाहिला आणि अनुग्रह मिळाल्यानंतर सारासार विवेक धरून मोक्षापर्यंत जा. अनुग्रहामध्ये सद्गुरू सांगतातच की ते ब्रह्मच तू आहेस आणि ते ठसण्यासाठीची साधना देतात. नामस्मरण देतील, ध्यान साधना देतील, पण ती साधना विवेक विचार दृढ ठेवून करावी लागते. आपण अनेकदा निरूपणात पाहिलं आहे की साधनेची बैठक झाली म्हणजे साधना संपत नाही. विवेक विचार ते ब्रह्मच मी आहे हा विचार सतत साधकाला बाळगावा लागतो. हा अखंडत्वानं होणारा प्रवास आहे. हा प्रवास मुरत मुरत साधकाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या सगळ्या अवस्थांमध्ये मुरतो आणि मग साधक परिपूर्ण होतो आणि तो याची देही याची डोळा होतो आणि त्याला खरं म्हणजे मोक्ष म्हणतात. जीवाला हे कळून येणं की तो जीव नाही, आत्माच आहे, तिथं केवळ आत्मभावच राहणं हाच खरा मोक्ष आहे. आणि हा मोक्ष जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्येच्या पलीकडचा आहे. जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडचा आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, असं माऊली हरिपाठात म्हणतात. हे प्रत्यक्ष घडण्यासाठी अनुग्रह लागतो आणि अनुग्रहासाठी सद्गुरू लागतात. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. आणखी किती त्यांनी स्पष्ट सांगायचं. देवशोधन घडेल पण या व्यतिरिक्त घडणार नाही. ज्यांनी देवाचा शोध घेतला आणि जे स्वतः देवच झाले असे जे संत आहेत, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. अशा संतांना शरण जाऊनच हे घडेल आणि तेही अखंडत्वानं सारासार विवेक बाळगला तर. पुढचा समास आहे ब्रह्मपावन समास. कारण उपदेश घ्यावा लागेल ना सद्गुरूंना शरण गेल्यानंतर. मग उपदेशाचंच लक्षण समर्थांनी पुढच्या समासात सांगितले. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.